नमस्कार. कसे आहात सगळे? कशी गेली दिवाळी? नक्कीच छान गेली असणार. आजच्या आरोग्यविषयक वृत्तामध्ये मी डॉक्टर श्वेता दवणे तुमच्या सर्वांचं स्वागत करते. दिवाळीनंतर बरेचदा अपचन, गॅसेस, ऍसिडिटी घेऊन रुग्ण माझ्याकडे येतात आणि माझ्या लक्षात आलं एक महत्वाचा आणि दुर्लक्षित विषय बोलायचा राहिला, तो म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशयातील खडे. आजच्या भागामध्ये पित्ताशयातील खडे कसे होतात, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि त्याच्यावरचे उपचार याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पित्ताशय म्हणजेच लिव्हरच्या खाली असणारा छोटासा अवयव. पित्ताशय मध्ये लिव्हरमधून येणारं बाईल साठवलं जातं आणि मग पचनासाठी हळूहळू सोडलं जातं. बरेचदा अवेळी खाणं, तिखट खाणं, जास्त चरबीयुक्त खाणं याच्यामुळे पित्ताशयामध्ये खडे होण्याची शक्यता असते. जर पित्ताशयामध्ये खडे हे संख्येने कमी असतील किंवा आकाराने लहान असतील तर काहीच त्रासदायक ठरत नाही, परंतु जर ते संख्येने वाढले, आकाराने मोठे झाले तर मात्र ते त्रासदायक ठरतात. अशा वेळी जास्त चरबीयुक्त खाल्लं किंवा हेवी मील घेतलं तर पोटात दुखतं. बरेचदा छोटासा खडा नलिकेमध्ये अडकून कावीळ होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे खूप वेळ पोटात दुखत असेल किंवा कावीळसारखी लक्षणं दिसत असतील तर तुमच्या डॉक्टरांना नक्की भेटा. आता ह्याच्यासाठी महत्वाचा उपचार काय, तर ह्याच्यामध्ये आहार नियोजन हाच उपचार आहे. जास्त चरबीयुक्त खाणं, अवेळी खाणं, तिखट खाणं टाळणं हाच गॉल ब्लॅडर स्टोनवरचा महत्वाचा उपचार ठरू शकतो. आयुर्वेदमध्ये अनेक औषधं आहेत, जसं की आरोग्यवर्धिनी, सूतशेखर, कामदुधा, नारिकेल लवण, परंतु ही सारी औषधं तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे, तरच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.